आज मुंबईमध्ये महायुती आणि इंडिया आघाडीच्या तोफा धडाडणार आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष आज मुंबईतल्या या दोन सभांकडे लागून राहिलाय। मुंबईमध्ये 20 मे या दिवशी मतदान होत आहे आणि त्यासाठी प्रचार शिगेला पोहोचलाय। आज ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होती आहे आणि या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील। तर दुसरीकडे आज मुंबईमध्ये इंडिया आघाडीची ही प्रचार सभा बीकेसी मैदानावर होती आहे। या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत। आणि याच दोन महासभांसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी पार्क मैदानामधून गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आणि बीकेसी मधून वेदांत नेबही आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। सुरुवात आपण गणेश ठाकूर यांच्यापासून करणार आहोत। गणेश, खरं तर ऐतिहासिक अशा या मैदानावरती आज ऐतिहासिक अशा प्रकारची सभा देखील पार पडताना दिसेल, कारण प्रचार शिगेला जाऊन पोहोचलेला आहे आणि प्रत्येकाचं टार्गेट हे येती 20 तारीख आहे। शिवाजी पार्कवरती आज कशा प्रकारे तोफा धडाडताना ऐकायला मिळतील? गणेश, विशाल, ऐतिहासिक सभा आणि एक जय्यत तयारी या सभेसाठी केली गेली आहे। ऐतिहासिक यासाठी कारण 2011 नंतर पहिल्यांदाच एका मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिसतील, संबोधन करतील, लोकांना मार्गदर्शन करतील। 2011 साली राज ठाकरे गुजरातला ज्यावेळेस गेले होते सद्भावना यात्रेच्या वेळेला, त्यावेळेला दोघे एका मंचावर होते आणि त्यानंतरपासूनच ही पहिली वेळ आहे की दोघे एकत्र असतील आणि म्हणूनच दोन उत्तम वक्ते, एक केंद्र देश चालवणारा तर एक राज्यातला एक प्रमुख नेता ज्याला ऐकण्यासाठी गर्दी असते। आणि ऐतिहासिक मैदान, हे ऐतिहासिक मैदान शिवतीर्थाचं आहे आणि या शिवतीर्थ मैदानावरती आपण फक्त दोन जणांचे कटआउट्स पाहू शकतो। एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरं कटआउट आहे ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं। तर मुंबई आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं हे सगळ्यांना माहिती आहे, अतूट नातं आहे आणि मुंबईची निवडणूक असली तर बाळासाहेब ठाकरे यांना अंडर एस्टिमेट करून चालणार नाही, हेही स्पष्ट आहे। आणि म्हणूनच बाळासाहेब ठाकरे, त्यांची शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे आणि एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात की मी हा वारसा घेऊन पुढे जातोय। म्हणून आजच्या या ऐतिहासिक महायुतीच्या सभेमध्ये मनसेचं इंजिनही जोडलं गेलंय। अनेक लोक उन्हामुळे नंतर येतात, पण आतापासूनच काही लोक इथे आले आहेत। आपण कुठून आलात सगळे? आणि सभेला अजून वेळ आहे पण तरी उन्हात आपण बोलता आल्यात इथे, काय म्हणा? कंदिवली। भाजप समर्थक, मनसे समर्थक का शिवसेना समर्थक? तर राज ठाकरे आणि पुढे या, असं मी बाईक तिथे आणणार नाही। राज ठाकरे आणि मोदी यांची आज 13 वर्षांनंतर एका मंचावरती आहेत। कसं हे इक्वेशन किंवा कॉम्बिनेशन पाहताय आज? इट इज व्हेरी गुड कॉम्बिनेशन अँड इट विल वर्क। हे खूप आनंद आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती राज साहेब सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। मोदी आणि राज अशी दोघांची एकत्रित आजची सभा आहे आणि ती खास बघण्यासाठी आम्ही आलो आहोत। होईल तुम्हाला वाटतं आगामी निवडणुकीमध्ये? ओके, परिणाम होईल सर, परिणाम जागा येतील 6 मुंबईच्या तुम्हाला वाटतं? मुंबईचं बोलू, मुंबईची सभा आहे, किती जागा आहे? सगळ्या 6च्या 6। महाविकास आघाडीची पण सभा आहे, खडगे येत आहेत, केजरीवाल येत आहेत। कुठे काय पण असू दे, हे जे सभा आहे ना त्याच्या समोर कोणती सभा बरोबर नाही। 100% फिक्की है। बीकेसी में कोई जाने वाला नहीं है। इथं लोक यायला सुरुवात झाली आहे आणि यांचं म्हणणं की खरी सभा ही आहे, तिथे कोणी जाणार नाही, म्हणून अशी टसल या सभेच्या माध्यमातून ही कार्यकर्त्यांमध्ये, वोटरमध्ये पाहायला मिळते। बरोबर गणेश, मुंबईसाठी महामुकाबला म्हणून या दोन्ही सभांकडे आपण पाहतोय। गणेश ठाकूर यांनी आपल्याला माहिती दिली थेट शिवाजी पार्क मैदानामधून। बीकेसी मधून आपल्यासोबत जोडले गेले वेदांत नेब आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडे देखील जाऊयात। वेदांत, शिवाजी पार्क मधून गणेश ठाकूर यांनी देखील दाखवलं की कशा प्रकारे माहोल त्या ठिकाणचा हळूहळू का होईना तयार होताना दिसतोय। मात्र या महामुकाबल्यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण सभा पार पडते, ती म्हणजे इंडिया आघाडी संदर्भातली। आज बीकेसी मध्ये नेमकं काय वातावरण आहे? शिवाजी पार्क मधलं तर वातावरण आपण पाहिलं। वेदांत, विशाल, इथे सुद्धा मोठे चेहरे, मोठे नेते, आपल्याला बडे नेते पाहायला मिळणार आहेत। तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे।
या सभेला म्हणजे महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या सभेला परिवर्तन सभा असं नाव देण्यात आलेलं आहे। आणि या पोस्टरमधून आपल्याला कळते की कोणते बडे नेते आज या सभेला उपस्थित असतील। उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार उपस्थित असणार आहेत, अरविंद केजरीवाल हे सुद्धा उपस्थित असणार आहेत। थोड्या वेळापूर्वी त्यांचं मुंबईमध्ये स्वागत आपच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन थेट दोघेही सोबत याच ठिकाणी या BKCच्या मैदानावर महारॅलीसाठी ते उपस्थित राहणार आहेत। समोर आपण बघतोय पूर्ण हे BKCचं मैदान, जिथे इथे खुर्च्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि कार्यकर्ते थोड्याच वेळात यायला सुरुवात होईल। ज्या प्रकारे आपण बघितलं या दोन्ही सभांमध्ये एक साम्य दिसते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट्स। इथे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात। शिवाय समोर सुद्धा जे परिवर्तन सभा जे पोस्टर आपल्याला मोठं फ्लेक्स पाहायला मिळतात, तिथे सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, महायुतीच्या सभेला सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे। आणि या दोन्ही सभा साधारणपणे 7 वाजता महायुतीची ही सभा सुरू होईल। आणि मी जसं सांगितलं की बडे नेते ज्यामध्ये अरविंद केजरीवाल सुद्धा मुंबईत दाखल झालेले असताना उद्धव ठाकरे, शरद पवार नेमकं काय बोलणार, कारण 6ही उमेदवार या मुंबईतल्या लोकसभा मतदारसंघातले इथे उपस्थित असणार आहेत आणि त्यांचा प्रचार एक प्रकारे सांगता सभा ही इंडिया आघाडीची या BKCच्या मैदानावर आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल। बरोबर आहे गणेश आणि वेदांत, आपण दोघेही या 2 महासभांवरती अशाच प्रकारे आपलं लक्ष असू द्या। आपल्या ABP माझाच्या प्रेक्षकांपर्यंत या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स वेळोवेळी एकाच दिवशी एकाच वेळी होणार या महासभांसंदर्भातले आपण पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।